एनडीपीएस सेल क्राइम ब्रांच नागपुर शहर द्वारा अंतर्राज्यीय एमडी तस्कर को राजस्थान के गंगाधर तहसील से हिरासत में लिया है। इसके संदर्भ में एनडीपीएस सेल क्राइम ब्रांच नागपुर शहर के सहायक पुलिस आयुक्त अभिजीत पाटिल ने अधिक जानकारी दी है। एनडीपीएस टीम को 31 दिसंबर को जानकारी मिली थी कि कुराड़ी नाका परिसर में कुछ आरोपी ड्रग्स लेकर आ रहे हैं। इसी जानकारी के आधार पर एनडीपीएस टीम ने कार्रवाई कर 554 ग्राम एमडी जब्त किया था। इस मामले में पुलिस ने आरोपियों से पूछताछ के दौरान पता चला कि यह एमडी राजस्थान से लाया गया है। इसी के मद्देनजर एनडीपीएस नागपुर क्राइम ब्रांच टीम ने राजस्थान जाकर 2 आरोपियों को हिरासत में लिया, जिनके नाम अजय राज सिंह सिसोदिया और भूपेंद्र सिंह सिसोदिया भाटखेड़ी तहसील गंगाधर राजस्थान निवासी है। इस मामले में एनडीपीएस की टीम आरोपियों की पूछताछ और आगे की जांच करी है। ऐसी जानकारी एनडीपीएस सेल क्राइम ब्रांच नागपुर के सहायक पुलिस आयुक्त अभिजीत पाटिल इनके द्वारा दी गई। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट। 30 डिसेंबरच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये कोराडी नाक्याला आम्ही एक माहिती आम्हाला मिळाली होती की काही आरोपी हे एमडी ड्रग घेऊन येत आहेत। त्या अनुषंगाने आपण कारवाई केली होती। त्याच्यामध्ये जवळजवळ 554 ग्रॅम एमडी आपल्याला मिळाला होता। त्याचबरोबर आपण तपासामध्ये एकूण कोराडीला गुन्हा दाखल केला आणि 5 आरोपी अटक करण्यात आले होते। त्या अनुषंगाने हा एमडी कुठून आणला अशी ज्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये चौकशी केली त्यावेळेला सदरचा एमडी हा राजस्थानवरून आणल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे आम्ही आमची एक अंमली पदार्थ विरोधी पथकाची जी नागपूर क्राइम ब्रांचची टीम आहे ती टीम राजस्थानला पाठवली होती आणि तिथून आम्ही 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांना अटक केलेले आहेत। त्यांचं नाव अजय राज सिंग सिसोदिया आणि भूपेंद्र सिंग सिसोदिया हे भाटखेड़ी तालुका गंगाधर राजस्थान या ठिकाणचे रहिवासी आहेत। त्यांच्याबरोबर त्यांची वापरती एक थार गाडी सुद्धा आम्ही जप्त केलेली आहे आणि त्यांनी हा आरोपींना ड्रग पुरवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यांना अटक करून पीसीआर घेऊन त्यांचा तपास सुरू आहे। ह्या आरोपींनी यापूर्वी सुद्धा काही आरोपींना ड्रग दिले आहेत काय या पार्श्वभूमीवर त्यांची आता चौकशी सुरू आहे। पोलीस पीसीआर मिळालेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत। यापूर्वीचा आरोपी जो मुख्य आरोपी होता सुमित चिंतलवार याचे ओळखीचे हे दोन्ही आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने कशी ओळख झाली किंवा पुढील तपास आपला सुरू आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।